तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत भुईमुगाच्या शेतामध्ये. तर बघा आता शेतामध्ये भुईमुग रुपायला चालू आहे. तर सारखंच गवत येत आहे, सारखंच काढावं लागतंय. तर म्हणलं चला तुम्हाला आपला एकदा भुईमुग दाखवा. बघा आपला भुईमुग कसा आलाय. भुईमुगाच्या शेतात आपण मका पण लावली. चक्कूचं झाड आपलं चक्कूच लागलेलं नाही, पण ह्या वर्षी आंब्याला तोर चांगला लागला. म्हणून आमच्या चक्कूच्या झाडाली चक्कूच लागा नाही गेले. नेमकं काय करावं आणि काय नाही तीच आम्हाला कळा नाही गेलं. आपल्या आंब्याला तोर कसा लागलाय बघायचा तुम्हाला. बघा आपल्या आंब्याला तोर लागलाय. असा नजर लागायसारखा तोर लागलाय, पण काय करावं, चक्कूला चक्कूच लागा नाही गेले. तुम्हाला काय माहिती असतं तर सांगून द्या तेवढं आम्हाला. आणि मॅडम आमच्या इथं खुरपायला लागल्यात. या मंडळी खुरपू लागायला. झालं का नाही खुरपायचं? हे काय चालूच आहे. बरं, एकदा खुरपून पाणी सोडलं, खाट टाकलं की आणि डबल इतकं गवत आलं की आता आणखी एकदा खुरपून घ्यायचं. हे काय हराळ थोडी थोडी आहे, हे जे शेळ्याला पण खायला होतंय आणि खुरपून पण निघतंय, त्यासाठी चालू आहे खुरपायला. मग ज्वारी आणि मका टाकली होती का राहिली होती? मका टाकली होती ना ह्याच्यात. आणि ज्वारीचं बी एक एक आलंय कणीस. कसं काय आलंय का टाकली होती? टाकली होती त्याच्यात. होय. हा म्हणलं जिथं यायचं नाही तिथं तुम्हाला सांगतो रक्तावून येतंय. हा आता ह्या ज्वारीला किती किती कसं लागले ते आपल्या? 4-4 कणसं लागले तर. हा हे काय का भुईमुगाला फुलं सुद्धा लागायला लागली. काय म्हणतेस? हा हे काय आता एकदा खुरपून घेतला, पाणी सोडलं की पुन्हा मग हे येतंय. काय हो का फुलं किती छान लागलेत. या आहे भुईमुगाचं झाड आहे, शेंगा खातात ना, हे त्याचं झाड आहे. तर हे बघा किती फुलं लागलेत आणि ह्याच्या खाली बुडात शेंगा लागत असतात पुन्हा. भुईमुगाला चला वर तुम्हाला लागतेच. मकाची कणसं दाखवते, किती किती कणसं आले ती. चला काय इकडे आहे ती, हा इकडे जायचं. ही काय इथं आहे ती, हो का, ही ज्वारीची ताटं, ही कणसं कशी लुंगा आले त्याला बघा, आहे का कशी इथं. आणि इकडं बघा असं फिरा इकडून ना, हे बघा बघा ही कणसं एका एका ताटाला आहे का ना, 1 2 3 आणि हो का इथं एक खाली 4, ही एक 5 कणसं आलेत एका ताटाला. इकडच्याला बी 1 2 ही 3, ह्याला 3 आलेत, खाली एक निघाले 4. आणि प्रत्येक मकाच्या ताटाला आहे का ना 4-4 5-5 कणसं आलेत. आणि मका म्हणताना सरकारी मका सरकारी नाही बरं का, मका आहे का ना गावरान मकाचं, एवढी भाजून तर खायला चांगली लागते ना. तर आता ही कणसं निबर झाली ना तर तुम्हाला भाजून नक्की दाखवतात कशी कणसं लागते. मकाचं सोडून दे, पण ह्या वर्षी आंब्याला आपल्या तोर मात्र आहे का नाही, आंब्याला एक नंबर, आंबच आंब येतं. हा आमच्या थोडी चूक झाली बघा. आम्ही पहिली जरा स्वस्ताची झाड, मी सरकारी झाडे घेतली, त्या त्याच्यात बदल आंब्याला आली. फसलो आम्ही. बघा की आता त्या आंब्याला किती तोर दाखवलं तुम्हाला. आणि इकडे ह्याच्यात तिळाचं पण आले, ते तीळ पण छान आलंय टाकलेला. त्या आंब्याला काहीच तोर आलेला नाही. ह्याला बिरूड लागला होता. बिरूड लागली पण तोर काही हा तोर नाही आला, कट केलं होतं झाड हे. आणि बिरूड लागला, त्याला उपाय पण केलाय आपण, पण आहे का ना हे झालंय, कट केलेलं आहे का ना, तोरच आलं नाही कशामुळे काय माहिती. बाकीचं आहे लय मोठा, ह्याला पुढच्या वर्षी लय मोठा तोर येईन. 1 वर्षी कमी येत आहे आणि 1 वर्षी जास्त येते. तर सरळ सरळ आपली कलम करून टाकायची. ज्या ज्या आंब्याला ह्या वर्षी तोर आलेला नाही किंवा गेल्या वर्षी बी आज 2 वर्ष आला नव्हता, त्यांनी सगळी कलम करून टाकायची. तिथे एक झाड आहे ज्वारीचं, बघितलंच का आता, त्याला बी कणस आले त्याला किती कणस आले ते मापून दाखवत. आणि मोसंबीचं झाडाला तर किती फुलं लागल्यात, गच्च भरून गेले मोसंबीचं झाड. एकदा कणस मापून दाखव. हा ह्या 1 2 3 4 4 5 आहेत बरं का, आणि इकडून हे येतं. तर बघा कसली का, आणि एका ताट आहे बरं का खालून, इतकी कोंब फुटलेत त्याला. इतकी फुटली बाकीची ताट आहे, किती 5 कणस आले एका ताटाला. त्या मोसंबीच्या झाडाला फुलं बघा किती लागली ती. गावरान मोसंबी, गावरान आमच्यात सगळे फळं आहेत खायची, एक बी असं हे नाही की त्याला खायचं नाही काय नाही. हो का किती फुलं लागलेत, हे का सगळे फुलांना गच भरून गेलं. हे मोगऱ्यासारखी फुलं दिसत असते ते ह्याची. चला तर बघितलं का किती मोठं चांगलं सगळा भुईमुगाचं आहे. चला तर बघा सगळं आमचं बघा, हे शिवार कसलं हिरवगार दिसतंय आत्ताच बरं का. एकदा भुईमुग निघला पुन्हा उन्हाळ्याचं काहीच हिरवगार दिसत नाही. तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला आमचा भुईमुग, मकाची कणसं ही कमेंट करून नक्की सांगा. चला तर बाय.